तिकडे अमरावतीमध्ये युनिकॉर्न स्पा सेंटरवर गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 3 ग्राहकांना अटक करण्यात आली आहे, तर 6 तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे। तरुणी दिल्ली आणि मुंबईतून असल्याचं उघड झालेलं आहे। स्पा सेंटरच्या मालकाविरोधातही आता गुन्हा दाखल करण्यात आला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं हे जोरदार आंदोलन सुरू आहे। पुन्हा एकदा पत्ते फेकत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केलेली होती। त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता जोरदार आंदोलन सुरू आहे। अजित पवार त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही जोरदार अधिकारी आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांचं जोरात आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर काही वेळापूर्वी आपल्या समोर असलेल्या या ब्रिजवरून काही तरुणींनी वरून या पत्ते आणि फ्लेक्स जे आहे ते फेकल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। आणि या ठिकाणी अजित पवार आणि इतरांच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन सुद्धा केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक आक्रमक आंदोलन जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून सगळं तीव्र आणि एक मोठं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल तुम्ही? निषेध करताय आंदोलन राज्य सरकारचा? काल राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा सूरज चव्हाण ह्या हरामखोर कुत्र्यानं एका शेतकऱ्याच्या नेत्याला, एक छावाच्या कार्यकर्त्याला जे काही अमानुषपणे मारहाण केली त्याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो। आणि या चव्हाणाला ताबडतोब राष्ट्रवादीपासून हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नक्कीच हकालपट्टी केली पाहिजे असं म्हटलं जात आहे। अजूनही या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते तीव्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय हे जे पत्ते आहेत ते या ठिकाणी दाखवले जात आहेत। माणिकराव कोकाटेचा सुद्धा या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीने निषेध जो आहे तो सुद्धा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एक आंदोलन जे आहे ते करत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये या सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काय सांगाल तुम्ही? हे त्याचे पत्ते उदाहरण घेतलं आम्ही, कारण त्याला पत्ते खेळायला वेळ आहे पण शेतकऱ्याचे प्रश्न मांडायला वेळ नाही त्याला। हा प्रश्न मांडणारा हा जो छक्का आहे ना, हा जो कोकाटे छक्का आम्ही या ठिकाणी दाखवतो। कारण विधान भवनामध्ये, पवित्र विधान भवन आहे, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण रमी खेळायला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बंदी आहे, परंतु कोकाटे हा जर विधान भवनात खेळत असेल तर त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला विधान भवनात तुम्ही काय सांगाल? हाकललं पाहिजे। त्याला जर पत्ते खेळून पैसे कमवायचे असेल तर त्याने आम्हाला सांगावं शेतकऱ्याला, आम्ही त्याला 1-1 रुपया भीक म्हणून त्याच्या घरी नेऊन देऊ त्याला जर पैशाची कमतरता असेल। पण ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं, सर्वसामान्याचं, कामगाराचं हिताचं जे संसद भवन आहे या ठिकाणी हरामखोर पैशासाठी पत्ते खेळतो हे कुठेतरी निषेधार्ह आहे। आणि आम्ही लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त करत असताना त्याचे कार्यकर्ते येऊन अतिशय अमानुषपणे आम्हाला मारहाण करतात। हे या महाराष्ट्रामध्ये, या लोकशाहीमध्ये खपून घेतलं जाणार नाही। आणि यांना जसंच तसं उत्तर संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल, अखिल भारतीय छावा असेल यांना देण्यात येईल आणि जसंच तसं उत्तर आम्ही तसं उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगितलं जातं। अजूनही अनेक पदाधिकारी आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल तुम्ही असं आक्रमक पद्धतीचं आंदोलन करताय? सर्वप्रथम आमची मागणी अशी आहे, या अजित पवारांनी या कृषी मंत्री कोकाटेचा राजीनामा घ्यावा, सुनील तटकरेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याची हकालपट्टी करावी, त्याच्यावर संघटित गुन्हेगारी आणि मकोनुसार कारवाई करावी। कृषी मंत्री हकालपट्टी करून जर ज्याप्रमाणे सूरज चव्हाणने आमच्या विजय गाडगे हात उचलला त्याचप्रमाणे सूरज चव्हाणचे आम्ही हालाल करू, त्याचे मी हात तोडणार। सूरज चव्हाणचे हात तोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही। नक्की तुम्ही काय सांगाल? मला एकच सांगायचं आहे, सर्वप्रथम मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक सांगायचं आहे, ही जी 3 पत्त्याची 13 पत्त्याची जी रमी आहे, ह्या रमीला सर्वप्रथम तुम्ही अजित रमी नाव द्या आणि ती अजित रमी ही सगळे मंत्री खेळतील। दुसरी गोष्ट, हा राष्ट्रवादीचा जोकर सूरज चव्हाण ज्यांनी आमच्या विजयकुमार घाडगे पाटलावर प्राणघात हल्ला केला, या हरामखोराला मी तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, तू जिथे कुठे दिसतील भोसडीच्या, तुला आम्ही त्याच ठिकाणी आडवं करून मोकळं केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही काय सांगाल?
ह्या रम्मी बहादूर कोकाटेला माझा इशारा आहे की तुला रम्मी खेळायला वेळ आहे, पण सरकारनं आमच्या युवकांनी जेव्हा छावानं निवेदन दिलं सरकारला शेतकऱ्याविषयी, तर त्याला मारायला एक जोकर नावाचा सूरज चव्हाण पाठवतो, हरामखोर. तुला या संभाजीनगरमध्ये ये, तुला धमकेबाज, तुला अशा पद्धतीनं पत्त्यासारखं फाडू असा इशारा दिला जातोय आणि पत्ते सुद्धा या ठिकाणी उधळले जात आहेत. तीव्र आंदोलन या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीने केलं जात आहे. कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज चव्हाणकडून जी मारहाण झाली होती त्याचा विरोध या ठिकाणी अशा पद्धतीने केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जशास तसं उत्तर देऊ असा इशारा हे सगळे कार्यकर्ते देताना पाहायला मिळत आहेत. संभाजीनगरमध्ये जोरदार आंदोलन छावा संघटनेकडून केलं जात आहे, तर दुसरीकडे सुनील तटकरे हे तुळजापुरात दाखल झालेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. लातूरमध्ये झालेली मारहाण आणि त्यानंतर सुनील तटकरे यांचा धाराशिव दौरा, या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि सुनील तटकरे यांच्या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर ही दृश्य आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारे छावा संघटना आक्रमक बनलेली आहे. आज पुन्हा एकदा पत्ते उधळत निषेध व्यक्त केला जातोय. माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करा, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली जाते. त्याचबरोबर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील छावा संघटनेकडून जोरदारपणे केली जाते.